श्री स्वामी समर्थाच्या सद्गुरू सर्वांना. चला आता आपण बनवूया उकडीचे मोदक. या आता गॅस लावायचा आणि हा मी 1 चमचा घी टाकलेला आहे. आता चला आपण हे सारण टाकून घेऊया. हे बघा, याच्यासाठी मी खोबरा, गूळ, इलायची पावडर आणि काजू घेतली आहे. आता आपण चला हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया. बारीक गॅसवर आपण हे चांगलं परतून घ्यायचं. चला हे बघा, आता आपण हे चांगलं हलवून घेऊया आणि हे आपण आता बारीक गॅसवर थोडा वेळ ठेवून देऊया. आणि चला आता आपण इकडे मी मोदकाचं पीठ तयार करते. हे बघा, ह्याच्यामध्ये आता आपण हे पाणी टाकून घेऊया आणि ह्याला चांगलं बॉईल होऊन देऊया. बॉईल व्हायचं, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा घी टाकायचं. हे बघा, हे 1 चमचा मी ह्याच्यामध्ये घी टाकला आहे आणि ह्याला चांगलं करून द्यायचं. तोपर्यंत आपण हे इकडे हलवून घेऊया. आता हे आपण हे बघा, हे असं हलवत राहायचं. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडे हे बघा, हे मी ड्रायफ्रूट घेतले, हे सगळे काजू, बदाम आणि इलायची वगैरे टाकायचे. हे बघा, हे टाकले. आता ह्याच्यावर आपण इलायची टाकायची आणि थोडा वेळ ह्याला परतून घ्यायचं चांगलं. ह्याचा मोदक खायला खूप छान लागतं, काजू बदाम टाकले. तुम्हाला जसे पाहिजे तसे घ्या. मी एक छोटी वाटी घेतली आहे. आता आपण हे बघा, हे आपलं उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बघा, हे मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता हे आपण त्याच्यामध्ये हळूहळू टाकून घेऊया. हे बघा, ह्याच्यात आता थोडं आपल्याला पाणी लागेल आणि हे थोडंसं आपण हे पाणी टाकून घेऊया आणि ह्याला ना 5 मिनिटं असं झाकून ठेवूया. हे बघा, हे आपलं झालं आहे. ह्याला आता आपण 5 मिनिटं झाकून तोपर्यंत आपण हे फिरवून घेऊया. हे बघा, हे फिरवून घेतलंय. हे आपलं झालंय. आता हे आपण ताटात थंड करायला ठेवूया आणि आता आपण गॅस घालून घेऊया. आता ह्याला आपण ताटात थंड करायला काढून ठेवू. हे बघा, हे आपण थंड करायला हे ठेवूया. हे बघा, हे पीठ आपलं आता झालंय. आता आपण ह्याला एका ताटात घालून मळून घेऊया. ठीक आहे, आता गॅस आपण बंद करून घेऊ. हे बघा, हे आता झालेलं आहे. चला आपण हे मोदकाचं पीठ एका ताटात काढून घेऊया. ह्याला ना थोडस थंड होऊ द्यायचं आणि गरम गरमच मळायचं. आता ह्याच्यामध्ये आपण ना थोडस तेल टाकून घेऊ. हे बघ, ते थोडस तेल टाक आणि आता ह्याला आपण मळून घेऊया. खूप गरम आहे, थोडं थंड करायला ठेवा. आता हे बघा, थोडस हे थंड झालंय, म्हणजे थोडं गरमच आहे हे. असं आपण त्याच्यामध्ये हे मळून घेऊया आपण. हे बघा, हे पीठ आता आपलं झालेलं आहे. आता ह्याला आपण एका ह्याच्यामध्ये साईडला काढून ठेवूया आणि
मोदक बनवून घेऊया. हे मोदकाचं पीठ आपलं रेडी झालेलं आहे. आता बघा हा साचा घेतलाय, या साच्याला आपण तेल लावून घेऊया. हे तेल लावलं ना त्याच्यामुळे कसं हे पीठ फुटत म्हणजे मोदक आपले फुटत. असा एक गोळा करून घ्यायचा असं आणि आता आपण या साच्यामध्ये टाकून घेऊ. आता थोडस हे तेल लावून चांगलं याच्यामध्ये दाबून घेऊ. हे बघा हे झालंय. आता आपण हे सारण टाकून बघा हे सारण टाकून दिलं. आता याच्यावर आपण हे पीठ लावून घेऊ. हे बघ हे आपले मोदक तयार. अशा आपण इतक्या पण मोदक बनवून घेऊया. हे बघा हे आपले मोदक आता झालेले आहेत. आता मला केळीचं पान नाही भेटला म्हणून हा पेपर वापरलाय मी. आता बघा हे आता आपण गॅस लावूया आणि हे मोदक आपण ठेवून घेऊया. ह्याला 15 मिनिटं ठेवूया आणि आता आपण ह्याला झाकण मारूया. हे झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करूया. बघा आपले मोदक हे रेडी झाले आहे. जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.